तर मी माझ्या पद्धतीनेच करायला आवडतं. इथून एंट्री होते. सुंदरचं गावातलं घर आपण पाहूया. किती सुंदर घर आहे. आळूची पानं हे बघा, आळूची पानं. असं सीन झालं पाहिजे. हो. कोणती पानं? कसलं झाड आहे कुणाच ठाऊक, आपण त्यांना विचारूया. हे अळूच्या वड्या, अळूचं फतफत, अळूचं फतफत. तिथे कढीपत्ता आलेला आहे. हो. हे बघ, छान. इथे हा असा कढीपत्ता आहे. जास्वंदाची बरीच झाडं आहेत इथे. आणि आम्ही सगळेजण या सगळ्या सृष्टीच्या प्रेमात पडतोय. इथे या मस्त ताई ज्यांचं घर आहे त्या झाडू लावत आहेत. नमस्कार ताई, तुमचं नाव? अच्छा, रेखा ताई आहेत ज्या मस्तपैकी पटांगण झाडतायत. मी झाडू का? मला आवडतं झाडायला. खरंच खरंच. केवढा मस्त कढीपत्ता लागलेला इथे, बाप रे. मला तरी असं वाटतंय की इथेच राहावं. नाही नाही बाबा, मला तर खरंच हे असं क्लायमेट एवढं आवडतं ना. असं छानसं घर असायला पाहिजे, घराच्या शेजारी अशी छान झाडं, फुलझाडं वगैरे. खूप आवडतं मला. मस्त सडा घालायचा, पटांगण झाडू लावायचं, चुलीवरती स्वयंपाक करायचा, हे असला प्रकार मला प्रचंड आवडतो. बरं, सोबतीला गाय पण असलीच पाहिजे. ही शेवंती आहे ना? हो. कुठल्या रंगाचं आहे? मला द्याल का एक रोप? तुमची आठवण घेऊन जाईल मी. हे अबोली आहे. काय काय? हो नक्की, मी कढीपत्ता नक्की घेऊन जाईन. हो ते तर आहेच. बरोबर आहे, ऑक्सिजन तर ते देतातच ना. पहिला गोटा होता का? लाकडं केलेलं. तर इथे असं सरपण जमा केलंय चुलीसाठी. काय नाव याचं? आणि तुला नाव नाही दिलं ताईंनी. काय रे, तुझं नाव काय? स्वीटू. काय बोलू तुला मी? ठेवू का याचं नाव मी? ए खंड्या, खंड्या खंड्या बोलू का त्याला? ब्राउनी बोल त्याला. ब्राउनी पण हे इंग्लिश झालं. ब्राउनी ना मस्त. हा कलर भेटत नाही माहिती का? ओके, ब्राउनी. पण खंड्या पण आवडलं मला. खंड्या. ए खंडुल्या नाही म्हणतो तो. काय रे? ब्राउनी. चालला चालला चालला. हा, मस्त पैकी गावचं फील येतंय मला. मस्त तुळस आणि तुळशीला अर्पण केलं. इथे जास्वंदाचं फूल, विड्याच्या पानांचा वेल, अर्थातच खाऊची पानं आपण जे म्हणतो ते. आणि हे भलं मोठं शेवग्याच्या शेंगांचं झाड. बरं का ताई, मला शेवग्याच्या याचा पाला पण द्याल का भाजी करायला? तुम्ही म्हणाल कोण ही पोरगी कुठून आली? काय माहितीये? शेवग्याचा पाला, भाजी छान लागते. इथे अळूची पानं भरपूर आली, अळूचे कंद भरपूर आलेत पावसाळा असल्याने. सदाफुली आणि लुक 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 हियर. वाव, तुम्ही याला काय म्हणतात ते नक्की सांगा. आम्ही याला सापसोई म्हणतो. गेली. ताई हे कुठे, कसलं झाड आहे? ते असे फुलं येतात ऑर्किड सारखी, त्याला असे
आबोली कलरची. ओके. आणि वास वगैरे? वास नाही त्याला. अच्छा. मला ते खायची वेळ मिळते ग यांच्या प्रत्येक तुळशीला आल्यात बघ त्या गुलाबी काय? गुलाबी फुलांची झाडाची आपोआप येतात ना ती वेल. वेल तेच ना, ते काय नाही लाल लाल फुलं आले लाल लाल मग ते हे आमच्या इथे ते तेरडा. तेरडा नाही का, हे इथं वर कुंड्या आहे बघा ना. हा हे ते ऑफिस टाइम बोलतात त्यांना. ऑफिस टाइम. हा, ओके. आणि ते 9 वाजता खुलतात आणि संध्याकाळी 5 ला बंद. बरोबर आपले हे हा विंचू, हे ऑफिस टाइम. नाही नाही नाही, याला आम्ही विंचू बोलतो. ताईची रिॲक्शन घ्यायला पाहिजे होती. आणि खरंच घाबरले आणि मी उचललं आणि ही म्हणाली विंचू. नाही नाही, हे जे आहे याला आम्ही विंचू म्हणतो. हे पाहिजे होतं मला. त्याची वेल कशी मिळेल मला घरी जाऊन लावायला? प्रश्न नाहीये. मुळासकट न्यावं नाही लागेल नाही ताई, असं एवढं जरी तोडलं ना तुम्ही, हे एवढं जरी तोडलं आणि जस्ट खोचलं तरी त्याला रुजतात ते. जाताना द्या मग. हे सफेद आहे. तर ह्याला आम्ही विंचू म्हणतो. हे ऑफिस टाइम आहे. गुलाब आहेत 3 प्रकारचे जास्वंद. आणि हा इकडे लाल रंगाचा तेरडा. हा तेरडा आहे, तेरड्याची फुलं. याच्या खरं तर ह्या बिया आपोआप पडतात आणि ही फुले झाडे आपोआप येतात. फुले नाही, झाडे आपोआप येतात पावसाळ्यामध्ये. त्या रुजतात आणि खूप छान दिसतं. केवढी झाडं लावून ठेवली आहे. हे सरपणासाठी घरटं केलं आहे.